नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात बीबीसी केज लाईव्ह. केज तालुक्यातील वेगवेगळ्या गावचे अनेक सैनिक भारतीय सैन्य दलामध्ये सेवारत आहेत. जेव्हा सैनिकांचं नाव येतं तेव्हा नक्कीच केज तालुक्यातील चिंचोली हे गाव सैन्य दलामध्ये सगळ्यात अधिक सैनिक असलेलं गाव ओळखलं जातं. मात्र आता केज तालुक्यातील देवगाव हे गावही मागं नाहीये. देवगावचे जवळजवळ आतापर्यंत 20 ते 25 सैनिकांनी भारतीय सैन्य दलामध्ये आपली सेवा पार पाडली आहे. या गावात खरं तर एक सैनिकी वातावरण निर्माण करण्यामध्ये कॅप्टन नागरगोजे आणि शशिकांत मुंडे यांचं नाव आदरानं घेतलं जातं. याच गावचे उत्तरेश्वर महिपती मुंडे हे भारतीय सैन्य दलामध्ये नुकतेच सुभेदार मेजर या पदावर विराजमान झालेले आहेत. विशेष म्हणजे उत्तरेश्वर मुंडे यांची सुभेदार मेजरपदी नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांनी भव्य सत्काराचं आयोजन केलं होतं. उत्तरेश्वर मुंडे यांनीही अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सैन्य दलामध्ये भरती होऊन अगदी आज सुभेदार मेजर या पदावर ते नियुक्त झाले आहेत. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रचंड मेहनत आणि सैन्य दलामध्ये जी लागणारी पात्रता आहे ती पूर्ण करत ते सुभेदार मेजर बनले आहेत. देवगावमध्ये या निमित्त भव्य सत्काराचं आयोजनही करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सत्कार सोहळ्यामध्ये गावचे सर्व माजी सैनिक यांनी एकत्र येऊन या सोहळ्याचं आयोजन केलं होतं आणि त्यांना गावकऱ्यांनीही तेवढीच अतिशय साथ या ठिकाणी दिल्याचं दिसलं. खरं तर हा कार्यक्रम नव्हे तर एक प्रेरणादायी कार्यक्रम होता, कारण गावातील युवक आणि उद्याचे भविष्य असणारे छोटे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पाहुयात या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे. मुलांना लक्ष द्या. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदर्श माजी सैनिक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष सन्माननीय हनुमंत भोसले सर, आजचे सत्कार मूर्ती ज्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण इथे उपस्थित आहोत असे सत्कार मूर्ती सुभेदार मेजर उत्तरेश्वर महिपती मुंडे अण्णा नाव घेताना फार गर्व महसूस होतो. त्याबरोबरच या अण्णाच्या प्रवासात ज्यांचं मोलाचं सुरुवातीचं जे मार्गदर्शन लाभलं आणि कदाचित आज इथं उपस्थित सर्व आजी माजी सैनिकांचे जे आदर्श असे दोन माणसं आपल्या गावात होते ते म्हणजे कॅप्टन अण्णा आणि शशिकांत नाना. ह्या दोघांकडे बघून आम्ही सैनिक होण्याचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण केलं असे आमचे अण्णा. बीजेपीचे ज्येष्ठ नेते बापू पी एस नाना, आदर्श शिक्षक DL बापू, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयकांत भैया मुंडे. मी जास्त अलंकार लावला तर तुम्ही मला बोलता म्हणून अलंकारच लावत नाही. विजयकांत भैया मुंडे माझ्यासाठी मोठे भाऊ, लाडके, संयमी सगळेच आहे, त्याच्यामुळे कुठला अलंकार लावतो. ग्रामपंचायत त्यासोबतच आमचे मोठे बंधू, सगळ्यामध्ये त्यांचं नाव विसरून आलं तर अवघड होईल, ॲडव्होकेट नवनाथ महिपती मुंडे तात्या. आमचे भाऊ म्हणायचे आपल्या घरातला एक माणूस कोणीतरी कोट घालणारा असावा, त्याच्यापैकी तात्याकडे बघितलं की ती इच्छा त्यांची पूर्ण व्हायची असे आमचे तात्या. मी फार वेळ घेत नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व गावकरी मंडळी, महिला व विद्यार्थी मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम म्हटलं की त्या कार्यक्रमाला निमित्त लागतं आणि त्या कार्यक्रमाचा उद्देश असायला हवा. त्या कार्यक्रमाच्या निमित्त जसं की सगळ्यांना माहीत आहे, पिंटू अण्णा सुभेदार मेजर या पदावर पोहोचलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो सुभेदार मेजर पद काय असतं.
एक कमिशन घेणारा जो ऑफिसर असतो तो सुरुवातीला एक सेकंड लेफ्टनंट, आता ते जर स्पोर्ट्स मध्येच असतं का याच्यापेक्षाही आणखी त्यांना प्रगती केली असती, पण ते हुशार असल्या कारणानं त्यांना तिथंही चांगला ऑफिशियल जॉब भेटला आणि त्यांना तो ऑफिशियल जॉब निवडला. आणि आम्ही कुठे जरी असलो तर आम्ही अण्णा काय करतो बाकी सगळ्या मुलांमध्ये आमची उत्सुकता होती, कारण आमचं शिक्षण देवगाव झालं आणि अण्णा 7वी पासून गाव सोडल्यामुळं आर्मी स्कूलमध्येच त्यांचं CBSE मध्येच शिक्षण झालं. त्याचं बेनिफिट असं झालं की अण्णाला तिथं ऑफिशियल जॉब चांगला भेटला. मग हा एक आणखी उद्देश समोर सांगायचा की आपण काय करतो, आपल्याकडे एकच आहे, सैनिक म्हणलं की त्याचं असं कसरत केलेला मेहनती गरीबाचं लेकरू आणि त्यानं सैनिक व्हायचं म्हणजे फक्त बंदूक एवढंच माहिती आहे. हे मी सरांसमोर आणखी एकदा दुःख व्यक्त केलं होतं की अख्ख्या महाराष्ट्रातल्या ऑफिसरपैकी सातारा, सांगली, कोल्हापूर सोडलं तर आपल्याकडे ऑफिसर होतच नाही. जेवढे नेटला तयारी करतात, मी सध्या लातूरमध्ये राहतोय, तितकी जर तयारी आर्मीत ऑफिसर कमिशन घेण्यासाठी जर विद्यार्थ्यांना केली तर नक्कीच आपल्या इतकी मेहनती दुसरी लोक नाही. नक्कीच उत्तरेश्वरजी महिपती साहेब मुंडे या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्या ठिकाणी अजरानं नाव घेईल ते आज नाहीच आहे. 1983 मी भरती झालो भारतीय सेनेमध्ये, तेव्हा तुमचं नाव केस तालुक्यामध्ये होतं. शशिकांतजी मुंडे साहेबांचं आणि तुमचं नाव या खरं तर देवगावच्या भूमीवर, जसं मान्यवरांनी आता वेगवेगळ्या मान्यवरांनी आपली मतं व्यक्त केली की क्रांतिकारकांची आणि संतांची भूमी आहे आणि या भूमीतून निश्चित एखाद्या गावाला जेव्हा वारसा असतो तेव्हाच काहीतरी घडतं. आणि त्याच्यात तुम्ही जो वारसा दिला केवळ देवगाव नाही तर केस तालुक्याला, असे कॅप्टन नागरगोजे साहेब, आदरणीय माननीय रमाकांतजी मुंडे साहेब, त्याचबरोबर माननीय विजयकांतजी मुंडे साहेब, सर्वच मुंडे परिवार, आदरणीय मंच आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला, शरदजी आणि तुमची सगळी टीम, आमचे माजी सैनिक. कारण वेळ झालेला आहे, मला थोडं आता कमी शब्दामध्ये आपल्याशी बोलावं लागेल, पण विनंती करतो 2 मिनिट फक्त आपण, कारण एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. मला अपेक्षा नव्हती की देवगावमध्ये एवढा सुंदर कार्यक्रम, माझे सैनिक आणि गावकरी. जेव्हा मी इथं आलो तेव्हा मी खूप प्रभावित झालो. याच्यासाठी अनेक कार्यक्रमाला जाताना बापू लोकांचा प्रतिसाद नसतो, पण या ठिकाणी जेव्हा मी आलो तेव्हा या शूरवीर अशा सैनिकी पुत्राच्या या पद गौरव कार्यक्रमासाठी एवढे लोक बघून मी सुद्धा भारावून गेलो. आणि त्याच्याही पेक्षा जेव्हा स्वतः उत्तरेश्वरजी पुढे आले आणि एक सत्कार मूर्ती तिथं आल्यानंतर मी चकित झालो. आणि तुम्ही म्हणाल की सत्कार मूर्ती, कॅप्टन नागरगोजे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे इतक्या कमी वयामध्ये हा चमत्कार पाहताना मी सुद्धा खरोखर स्तंभित झालो. कारण भारतीय सेनेमध्ये प्रमोशनची एक परंपरा आहे, विशेष म्हणजे एक पद्धत आहे. वॉर्स रँक, ऑदर रँक्स किंवा ज्युनियर कमिशन आणि कमिशन ऑफिसर या 3 पदावर जाताना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्ती पोहोचतो. परंतु वॉर्स म्हणून जेव्हा ज्युनियर कमिशन पूर्ण करून अगदी सुभेदार होऊन साहेब म्हणले 32 वर्षाच्या पूर्वी ही स्वप्न पाहणं कोणाला शक्य नाही. आणि इतक्या कमी वयामध्ये उत्तरेश्वरजीनं हे पद एक देवगावचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी मिळवलं. आपलं खूप खूप केस तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीनं या ठिकाणी कौतुक करतो आम्ही, खूपच कौतुक करतो. कारण हे सहज शक्य नाहीये. कारण आज जरी सत्कार या ठिकाणी केला असला, बाकी मान्यवर भारतीय सेनेच्या कार्यप्रणालीशी फारसे परिचित नाहीयेत, परंतु एक शिपाई म्हणून भरती झाल्यापासून ते अशी वेगवेगळी पदं मिळवण्यापर्यंतचा प्रवास हा खूप खडतर असतो. आणि त्या स्पोर्ट्समध्ये सुद्धा, इतर याच्यामध्ये तरी एक शेड्यूल सेवा असते, पण स्पोर्ट्समध्ये इतकी स्पर्धा आहे की ती स्पर्धा पार करताना त्यांना किती परिश्रम करावे लागतात हे सांगता येत नाही. आणि या ठिकाणी मग जसं मान्यवरांनी सांगितलं, कुटुंबाचं बळ सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि त्यात सर देवगावच्या धर्तीवर हिंदुत्ववादी पक्षाचे जरी बापू असले तरी एक पुरोगामी विचाराचं एक मोठं व्यक्तिमत्वही आहे. आणि ऍडव्होकेट मुंडे साहेब असतात, बापू तुमच्या बरोबरीने आम्हाला, त्यामुळे या गावचे विचार समतोल राहतात नक्कीच. आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम खरोखर एक खूप मोठा प्रेरणादायी कार्यक्रम आहे. कारण एक सुपुत्र जेव्हा सुभेदार मेजर बनतो तेव्हा ते खूप मोठं पद आहे. कारण असं कमिशन घेणं आणि MPSC UPSC खास करून थ्रू एखादा अधिकारी बनणं ती वेगळी बाब आहे. परंतु इतक्या परिश्रमातून सुभेदार मेजर बनणं त्याला खूप मोठं वलय भारतीय सेनेमध्ये आहे. आणि म्हणून आज हा खूप गौरव आहे.
स्पर्धेबद्दल सांगितलं साहेब तुम्ही. या गावामध्ये दोनच कुटुंब मला वाटतं स्पर्धेत आहेत, एक मुंडे परिवार आणि नागरगोजे परिवार. तुम्ही सांगितलं ही स्पर्धा आमची स्नेह आणि प्रेमातून असताना मात्र स्पर्धा असल्यामुळं माणसं घडतात. आणि कुठल्याही गावचं साहेब उंच इमारती त्या गावची शोभा नाहीये, उंच इमारती त्या गावची प्रतिष्ठा नाहीये, त्या गावची माणसं ही प्रतिष्ठा. आणि आज उतरेश्वरजी सारखी माणसं जेव्हा उच्च पदावर भारतीय सेनेमध्ये पोहोचतात तो केवळ देवगावचा नाही तर या संपूर्ण केस तालुक्याने बीड जिल्ह्याचा गौरव आम्ही मानतो. म्हणून या ठिकाणी खरं तर मला वाटलं होतं खूप मला बोलायचंय, परंतु मान्यवरांनी जी मतं मांडली तीच इतकी मूल्यवान होती की बोलण्यासारखं फारसं काही राहिले नाही. आणि उतरेश्वरजीनं स्वतः त्यांचं मनोगत व्यक्त करताना त्यांचा जो पूर्ण हा जीवनपट आपल्यासमोर उलगडला तो सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. मला वाटतं साहेबांनी सांगितलं की या गावची मुलं पुढे जाण्यासाठी हे खरोखर हा कार्यक्रम एक लँडमार्क आहे. आणि नक्कीच याचा उपयोग या चिमुकल्यांना ज्यांनी ऐकून गेलेले बघून गेलेले आपल्या मनात काही स्वप्न साठवून गेलेले ते नक्की पुढे जाऊन या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतील. आणि आज खरं तर या गाव आणि परिसरामध्ये पंचक्रोशीत एवढी मोठी मोठी माणसं बसलेली होती, अनुभवी आहेत. यांचा आयुष्याचा भूतकाळ जर बघितला त्यांनी बघितलं तर आपण त्यांच्या पुढे काहीच नाही सर. मात्र ज्याचा त्याचा आपापल्या क्षेत्रातला अनुभव आहे. या सगळ्या माणसं इतकी असताना मला या गावात या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमात अध्यक्षस्थान म्हणून जेव्हा बोलवलं तेव्हा मीही खूप भारावून गेलो होतो. आणि निश्चित देवगावच्या या धर्तीवर अशीच सुपुत्र आपल्या कामगिरीची पुढेही भविष्यामध्ये झलक दाखवतील. उतरेश्वरजीच्या बद्दल तर सांगायची गरज नाहीये की बाकीची काही पदं जी आहेत ना कॅप्टन वगैरे ही पद औपचारिक आहे आता त्यांच्यासाठी साहेब मला वाटतं, कारण मिळणारच आहे. टाइम स्केल तुम्ही म्हणलात तसं आणि ते आहेच. ऑनररी कॅप्टन तर ते आजच आपण या ठिकाणी म्हणजे त्याच्याही पुढच्या कमिशन घेण्यासाठी, कारण तुम्ही म्हणलात तसं काही ठराविक याच्यामध्ये आता जे रिवाईज झालेले आणि तुमच्यासारखीच माझी गत झाली. थोडं ते सांगतो जाता जाता मान्यवरांना. मी भारतीय सेनेमध्ये 1983 बरती झालो होतो, तुमच्यासारखंच अगदी. मीही बापू मला कधीच भारतीय सेनेत जाण्याचं कुठलं स्वप्न नव्हतं. मी बीडला स्टेनो करत होतो आणि इंग्लिशमध्ये 40-100ची स्पीड मी स्टेनोमध्ये इंग्लिश स्टेनोमध्ये घेतली होती. माझे बंधू वकील आहेत, ते म्हणायचे की त्यांना काही माहित नव्हतं कुटुंबाला. ITIला मी तिथं असताना स्टेनो ITIतून करत होतो. अचानक एक दिवस मी असा देशसेवेबद्दल मलाही मनात होतं तुमच्यासारखं आणि मी गेलो आणि काय माझं एक बोट थोडं आखूड आहे एक छोटंसं. पण त्यावेळेस जेसी पेंडसे आलेले होते आणि त्यांनी जेव्हा रनिंग घेतली तेव्हा सगळ्यापेक्षा मी एक थोडं 4-5 पावलं पुढे आलो रनिंगमध्ये, कारण मला औरंगाबादला जायचं होतं ITI तर्फे रनिंगमध्ये. म्हणून माझा ग्राउंड ते पायाखाली होतं बीडचं पोलीस जे मुख्यालय येते आणि मी पुढे आल्यामुळे त्यांनी मला बाजूला केलं. तसंच तुम्ही म्हणतात तसं माझी चेस्ट कमी होती, हाईट कमी होती आणि वेटही कमी होतं, पण त्यांनी फक्त मी रनिंगमध्ये टॉपला आलो त्याच्यामुळे बाजूला केला आणि मला संधी दिली आणि मी गेलो. 10.5 वर्ष सेवा माझी झाली भारतीय सेनेत. मात्र मलाही कमिशन घ्यायचं होतं. कमिशनला मी श्रीलंकेत 2.5 वर्ष पूर्ण IPKF मध्ये पूर्ण काळ मी श्रीलंकेत राहिलो. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा SSBला फेस करायचं होतं, मी रिटर्नमध्ये 3रा आलो होतो मेरिटमध्ये. बेंगलोरहूनच परीक्षा दिली, मात्र 3रा मेरिटमध्ये आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळ मान्यवरांना काही विद्यार्थी आहेत इथं आमचे त्यांना माहित नाही की नेमकं माझ्या जीवनाचंही काय. आता तुम्ही उलगडलं म्हणून मी उतरेश्वरजीच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त सांगतोय की मी 10.5 वर्ष केल्यानंतर फक्त मला फेस करता आला नाही, कारण मला जॉन्डिस झालता. मला भारतात डायरेक्ट श्रीलंकेतून पाठवलं आणि माझी संधी गेली आणि मी रिझाईन केलं. मला अनेक अधिकाऱ्यांनी तुमच्यासारख्या म्हणले कशाला जातोस, पूर्ण कर 10.5 वर्ष सेवा, आता तुला पेन्शन मिळेल. कारण माझी सेवा जेव्हा मी ऍप्लिकेशन पुटअप केलं तेव्हा एक आर्मीचा GR निघालं की आता 15+2 कलर्स